सर्वांना नमस्कार. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. आज रावसाहेब कट्ट्याच्या आजच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत श्री प्रसादजी काथे. त्यांची ओळख विशेष करून देण्याची गरज नाही आहे, कारण सर्वश्रुत असलेल्या जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचे ते संपादक आहेत आणि अत्यंत परखड निर्भीड पत्रकारितेसाठी ते संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. प्रसाद सर, रावसाहेब कट्ट्याच्या या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. आमची एक छोटीशी ओळख करून देतो. 2023च्या गणेशोत्सवाच्या वेळेस आम्ही काही मित्र पूर्वी स्पेसवर गप्पा मारायचो. गप्पा मारता मारता या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप आणि थोडं फॉर्मल स्वरूप देण्याची आमची इच्छा झाली आणि त्यानंतर मग अविनाशजी धर्माधिकारी असतील, कौशलजी इनामदार असतील, शेफालीताई वैद्य, दिग्पाल लांजेकर, थोडक्यात काही इतिहासकार, संगीत क्षेत्र, नाट्य क्षेत्र, चित्रपट क्षेत्र, राजकारणी आणि आपल्या स्वरूपाने आज पत्रकार पण. तर असे आम्ही नामांकित मराठी वक्त्यांचा संवाद आपल्या ट्विटरच्या श्रोत्यांशी घडवून आणतो. अशी आमची एक छोटीशी ओळख आहे जी. आणि प्रसाद काथे सरांचं औपचारिक ओळख करून देण्याचं आज सौभाग्य आहे. तर 1966 पासून 1996 पासून प्रसादजी पत्रकारितेत आहेत आणि सध्या जसं आपण म्हणालो जय महाराष्ट्र या निष्पक्ष मराठी वृत्तवाहिनीचे संपादक आहेत. महाराष्ट्रातच नाही तर गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इथल्या राजकीय घटनांचं, निवडणुकांचं प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांनी वार्तांकन केलेलं आहे. 11 जुलैला मुंबई लोकलमध्ये जो दुर्दैवी बॉम्बस्फोट झाला त्या मृतकांचे शव चोरून नुकसान भरपाई लाटण्याचा एक स्कॅम होता. त्या स्कॅमला प्रसादजींच्या पत्रकारितेने खुलासा दिलेला होता. आणि एक विशेष गोष्ट आज सांगू इच्छितो. भारताच्या राष्ट्रपतींच्या भेटीसाठी पैसे उकळणाऱ्या व्यक्तींचा खुलासा पण प्रसादजी यांनी केलेला आहे. ती बातमी फार गाजली होती आणि प्रेसिडेंट फॉर सेल या नावाने त्यांनी ती बातमी लावली होती आणि त्याची राष्ट्रपती भवनाने देखील दखल घेतली होती. सातारा जिल्ह्यातील सवर्णांकडून दलित समाजांविरोधात उभारलेली भिंत असेल किंवा साईबाबांच्या पूजेचे कॉपीराईट घेण्याच्या शिर्डी ट्रस्टचा प्रयत्न असेल, 26/11चं वार्तांकन असेल आणि नुकतंच आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची एक छान सुंदर अशी मुलाखत पण प्रसादजींनी घेतली, ती आपण पाहिली. प्रसादजी, कार्यक्रमाची रूपरेषा आणि सुरू करतो. थोडक्यात महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीची चर्चा करूत आणि एक पत्रकार म्हणून तुमचं या दृष्टीकडे प्रत्येक काही मुद्द्यांकडे कसं मत आहे हे जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता असेल. आणि शेवटच्या 15-20 मिनिटात किंवा अर्ध्या तासात आपण श्रोत्यांशी डायरेक्ट प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद करूयात, आपली हरकत नसेल तर. बिलकुल. आता यानंतर पुढे माझ्याकडून संवाद अपेक्षित आहे. हो, आता आपण संबोधन द्यावं सर्वांना प्लीज. नमस्कार. या स्पेसच्या निमित्तानं इथे जोडल्या गेलेल्या सर्व लिसनर्स साठी माझ्याकडून नमस्कार आणि सगळ्यांना माझ्याकडून जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा संपादक या नात्यानं इथे असण्यापेक्षा मी एक पत्रकार या नात्यानं इथे आहे. आणि जसं परिचयाच्या निमित्तानं सांगितलं, 1996 पासून मी कार्यरत आहे या व्यवसायामध्ये. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या संदर्भानं चर्चा करायची असेल तर आपल्या सगळ्यांनाच एक अनुभव कायम येत असेल, तो म्हणजे 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या काही घडामोडी बदललेल्या आहेत की सोप्या आणि चटकन लक्षात येणाऱ्या शब्दात सांगायचं तर आपल्या सगळ्यांच्याच माइंड स्पेसचा एक जांगडगुत्ता झालेला आहे. कारण काल कोण कुठल्या पक्षात होतं, आज कोण कुठल्या पक्षात आहे, उद्या कोण कुठल्या पक्षात असेल याचा कुठलाच ताळेबंद ठोकताळा असं सांगता येत नाही, मांडताही येत नाहीये. पत्रकारांच्या बाबतीत निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी नोंदवण्याच्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात आणि एका पत्रकाराच्या आयुष्यात अशा प्रकारचे घटनाक्रम सहसा इतक्या मोठ्या संख्येनं येत नाहीत. 2019 पासून प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडतंय. प्रत्येक दिवशी एक नवा बदल होतोय, राजकीय दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या आणि भूमिकांच्याही बाबतीत विविध प्रकारचे वेगवेगळे बदल आपल्याला सातत्यानं दिसत आहेत. आणि या सगळ्या कारणांच्या मुळे 2019 पासून आज तागायत आणि आज तागायतच्या नंतर पुढे
1 जून 2024 पर्यंत मला असं वाटतं की आपण जबाबदारीने ही तारीख लक्षात ठेवाल. 1 जून 2024 पर्यंत अनेक घटना घडणार आहेत आणि त्या सगळ्यांचं साक्षीदार होणं हे मला वाटतं माझ्या करिअरमधलं एक खूप मोठं भाग्यरूपी आव्हानच असणार आहे. झालेल्या घटना लक्षात ठेवा, लक्षात ठेवल्यानंतर त्याचं विश्लेषण करा, विश्लेषणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत बिटवीन द लाईन काय गोष्टी आहेत ते पाठवण्याचा प्रयत्न करा. या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आम्ही करत आलेलो आहोत, यापुढेही करत राहू. आणि आत्ताच्या घडीला निवडणुकांना आपला देश येत्या जवळपास 30 दिवसामध्ये सामोरा जायला सुरुवात होईल. त्याच्या पुढच्या 30 दिवसांमध्ये तो मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीच्या अंतर्गत असलेली आंदोलनं, मग ती शब्दांच्या रूपाने येणारी असोत, विविध प्रकारच्या मतदानाच्या टक्केवारीच्या माध्यमातून असोत, उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्याच्या शक्ती प्रदर्शनांच्या कडून असोत, किंवा उमेदवारांची नावं कापण्याच्या शक्यतेवरून असोत, ती आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. 2024ची निवडणूक, जसं यापूर्वी अनेक ज्येष्ठ पत्रकार सांगत राहिले होते की अमुक निवडणूक ही भारताच्यासाठी फार वेगळी असणार आहे. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की 2024ची येऊ घातलेली लोकसभेची निवडणूक ही एका मोठ्या बदलाची नांदी यासाठी आहे कारण इथून एका मोठ्या स्थित्यंतराकडे आपण पाऊल टाकणार आहोत. 2029 यानंतरच्या लोकसभेच्या निवडणुकीचं वर्ष असेल आणि 2029च्या निवडणुकीच्या पूर्वी सलग 15 वर्ष जवळपास एक सत्ता राहू शकते का, इथपासून ती राहिली तर त्याचे होणारे परिणाम, आणि एका देशाच्या इतिहासामध्ये सलग 15 वर्ष एकाच राजवटीतलं पूर्ण बहुमतातलं सरकार राहण्याच्या संदर्भानं त्या देशाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात काय स्वरूपाचे परिणाम होतात, काय स्वरूपाचे परिणाम केले जातात आणि काय स्वरूपाच्या परिणामातून ही संपूर्ण प्रक्रिया आपला ठसा सोडते, हे महत्वाचं असणार आहे. आपण सगळेजण वयाच्या गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी यांचं सरकार अनुभवतो आहोत. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या अनुषंगानं दोन्ही बाजूची मतं स्पष्टपणे आणि ठळकपणे समोर येतात, हे आपल्याला विसरता कामा नये. मोदी हुकुमशहा आहेत असा आरोप करणारी माणसं एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला मोदी विकास पुरुष आहेत असं म्हणणारी माणसं सुद्धा एका बाजूला आहेत. आम्ही या दोन्ही गोष्टी लोकांसमोर आणतो. या दोन्ही गोष्टी लोकांसमोर आणल्यानंतर त्याचं विश्लेषण सादर करतो आणि दोन्ही गोष्टींच्या अनुषंगानं लोकांना ठरवण्याची ही संधी उपलब्ध करून देतो की नक्की मोदी कसे आहेत. मोदी कसे आहेत याची चर्चा यासाठी असते कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. लोकशाहीमध्ये केवळ आणि केवळ राजकारण हा एकमेव असा मार्ग आहे की ज्यानं तुम्ही सामान्यांचं आयुष्य अधिक वेगवान रीतीनं बदलू शकता. सामान्यांचं आयुष्य अधिक वेगवान रीतीनं बदलण्याचा याच्याशिवाय दुसरा कोणताही सहज सोपा साध्य मार्ग लोकशाहीमध्ये नाही, दुसरा नाही. आणि परिणाम स्वरूप मोदी हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जगण्यावर प्रयत्नपूर्वक परिणाम करतायत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. केंद्र सरकारच्या सत्तेच्या धोरणात्मक बाबी आणि बदलांच्या अनुषंगानं पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला चर्चा करत असताना राज्यात जे काही घडलेलं आहे ते विसरून चालणार नाही. 2019ला महाराष्ट्रामध्ये जो मतदानाचा कौल आला त्यातून काही गोष्टी अधोरेखित झालेल्या आहेत, हे आपल्याला विसरता कामा नये. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला पूर्ण बहुमतात लोकांनी निवडून दिलेलं होतं आणि आणि मी ही गोष्ट अत्यंत जबाबदारीनं आणि पुन्हा पुन्हा कायम एक राजकीय निरीक्षक म्हणून मांडत असतो. जो चमत्कार बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांना एकत्रितरित्या जमला नाही, तो देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात 160 जागा जिंकून करून दाखवला होता. किंबहुना तो करून दाखवलेला आहे आणि त्याची नोंद ऐतिहासिकरित्या आपल्याला या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात करावी लागेल. इतकं चांगलं, इतकं मोठं असं बहुमत हे यापूर्वीच्या कुठल्याच राजकीय आघाड्यांमध्ये आपल्याला सापडत नाही, हे सुद्धा इथे नमूद करावं लागेल. महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला एकत्रितरित्या सत्तेत या असा आदेश दिला होता. दुर्दैवानं तो आदेश उद्धव ठाकरेंनी पाळला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी काहीही कारण देवोत पण जनतेचा कौल डावलून त्यांनी नवी वाट धरली. मी महाराष्ट्राच्या इतिहासातल्या छोट्या 2-3 घटना देतो, त्याच्यातून तुम्हाला 2019 मध्ये जे घडलं त्याचा संदर्भ लागेल आणि त्याचा परिणाम 2024ला काय होतो तेही आपल्या समोर आणतो. सगळ्यात आधी आपल्याला आठवत असेल, वसंतदादांचं सरकार शरद पवारांनी पाडलं. वसंतदादांचं सरकार हे लोकनियुक्त बहुमतातलं सरकार होतं.
दादांचं लोकनियुक्त बहुमतातलं सरकार शरद पवारांनी पाडून पुलोदचा राजकीय प्रयोग केला आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी वैचारिकदृष्ट्या भिन्न व्यक्तींच्या संग राहून स्वतःला मुख्यमंत्रीपद घेतलं. जनतेचा कौल डावलण्याचा आणि स्वतःच्या पद्धतीनं राजकीय समीकरण मांडण्याचा तो पहिला महाराष्ट्रातला प्रयत्न होता. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल, विषयांतराच्या निमित्ताने एक छोटी आठवण इथे नोंदवतो. पत्रकारांचं काम असतं की जनतेचा कौल डावलण्याच्या विरोधात जावं, कारण आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. आम्ही जनतेसमोर जनतेची भूमिका आणि त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी असतो. त्यावेळेला गोविंद तळवलकर नामक पत्रकारांनी हे राज्य जावे ही श्रींची इच्छा असा महाराष्ट्र टाइम्समध्ये अग्रलेख लिहिला. शरद पवार राज्याच्या राजकारणामध्ये जनतेनं निवडून दिलेलं सरकार पाडत होते आणि त्यावेळेला गोविंद तळवलकरांसारखं व्यक्तिमत्व हे पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभं राहत होतं. महाराष्ट्रातल्या मराठी पत्रकारितेतली ही ओळख आपल्याला विसरता कामा नये. दुसऱ्या बाजूला हे सगळं घडत असताना जनता शांत बसली नाही. पुलोदच्या सरकारच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्यांनी अशा प्रकारच्या कुलंगड्या करणाऱ्यांना परत पुढची जवळपास 10 ते 15 वर्ष निवडून दिलं नाही. आणि म्हणूनच पवारांना 2-2दा 3-3दा सरकार फोडून परत तिथंच जावं लागलं जिथे जिथे त्यांनी भूमिका बदल केलेले होते. ही सगळी परिस्थिती आता 2024 मध्ये आपल्यासाठी समोर यासाठीच आणायला हवी, कारण जनतेनं जो आदेश दिलेला आहे तो जो व्यक्ती डावलतो त्याला जनता शिक्षा देते. मग ती कशीही का असेना आणि तो माणूस कितीही बलवान असो, कितीही तकलादू असो, कितीही विकलांग असो, जनता त्याच्या पदरात त्याचं पाप टाकते. 2019 पासून महाराष्ट्राचा सुरू झालेला प्रवास हा 2024च्या 1 जून रोजी माझ्या लेखी 360 डिग्रीमध्ये कदाचित बदलू शकतो. आणि प्राप्त स्थितीमध्ये ही सगळी राजकीय परिस्थिती जेव्हा बदलेल त्यावेळेला आपल्यासाठी अनेक नवे धक्के आहेत. आमच्यासाठी या संपूर्ण प्रकरणाचं राजकीय विश्लेषण करताना अनेक नवी आव्हानं आमच्या समोर असतील. काय स्वरूपाची राजकीय समीकरण समोर येतील हे आत्ता सांगणं अवघड आहे, पण निश्चित एक किमान अशी शक्यता व्यक्त होतीये की लोकसभेच्या नंतर महाराष्ट्रातलं राजकीय चित्र बदलू शकतं. समीकरणं वेगवेगळ्या पद्धतीनं सादर केली जाऊ शकतात. प्रसादजी, मला वाटते की माझ्याकडून विश्लेषणाच्या निमित्तानं मी इथे थांबतो. आपण प्रश्नोत्तरांसाठी अधिक वेळ दिला तर बरं राहील. नक्कीच नक्कीच, अत्यंत सुंदर असं विश्लेषण आणि तुम्ही 10-12 मिनिटांमध्ये आतापर्यंतचा महाराष्ट्राचा राजकीय प्रवास कव्हर केला. तुम्ही ज्यांचा उल्लेख केला श्री शरद पवार यांच्या अनुषंगाने आपलं एक वाक्य खूप गाजलं होतं आणि ते अजूनही गाजत आहे आणि सोशल मीडियावरती आमचे मित्र त्याला रोज वापरतात. एक साधा राज्यसभेचा खासदार असं ते वाक्य आपण वापरलं होतं आणि ते प्रचंड लोकांनी त्या वाक्याला डोक्यावर घेतलं होतं. हे वाक्य वापरल्यानंतर आपल्याला काही विशेष व्यक्तींकडून संपर्क आला, याचे राजकीय पडसाद कसे उमटले किंवा त्यांच्या पक्षाची जशी म्हणजे आधीची भूमिका होती, पूर्वीचा जो एकत्र राष्ट्रवादी पक्ष होता, त्यांच्या संस्कृतीला न धरलेलं वाक्य असेल तर आम्हाला ते ऐकायला आवडेल की त्या वाक्यानंतरचे पडसाद कसे होते. नाही, निश्चित त्याची प्रतिक्रिया अजिबात सकारात्मक अशी नव्हती. त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी त्यांचा राग योग्य त्या ठिकाणी व्यक्त केला. मला असं वाटतं की योग्य त्या ठिकाणी व्यक्त केला म्हणजे कुठे व्यक्त केला हे तुम्हाला अधिक खुलासेवार सांगण्याची गरज नाही. पण मला या निमित्ताने एक छोटीशी संधी घ्यायची आहे आणि 2 गोष्टी आपल्या समोर नमूद करायच्या आहेत. एक साधा राज्यसभेचा खासदार हे वाक्य का बाहेर पडलं ते तुम्ही आजही त्या व्हिज्युअलमध्ये जाऊन पहा. तो एक त्रागा होता. तो त्रागा कशाचा होता तर सरकारमध्ये सामील नसतानाही यशवंतराव चव्हाण मध्ये बसून उद्धव ठाकरेंचं सरकार चालवलं जात होतं. मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे. विविध विभागांचे मंत्री कोण? तर संबंधित व्यक्ती. आणि सरकार चालतंय कुठून? यशवंतराव चव्हाण मधून. यशवंतराव चव्हाण मधील व्यक्तीच्या द्वारे चालवलं जाणारं सरकार हे एक प्रकारे घटनाबाह्य रिमोट कंट्रोलनी चालणारं सरकार होतं. आणि घटनाबाह्य रिमोट कंट्रोलनी चालणारी सरकार चुकीची असतात हे स्वतः शरद पवारच आम्हाला पत्रकारितेच्या प्रवासादरम्यान शिकवत होते, कारण तेच बाळासाहेबांवर ही टीका करत होते. बाळासाहेब ज्या वेळेला मातोश्रीत बसून मनोहर जोशींचं सरकार चालवायचे त्यावेळेला असं घटनाबाह्य
घटनेमध्ये नमूद न केलेलं रिमोट कंट्रोलनी सरकार चालवता येत नाही, ही टीका हीच सगळी मंडळी करायची. पण जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी स्वतः यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बसून सरकार चालवायला सुरुवात केली. आणि त्या काळात एसटीच्या संपाचा चाललेला होता. घडलं काय तर तत्कालीन मंत्री हे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी यांच्याकडे येऊन प्रश्न सोडवत होते आणि हे सह्याद्रीमध्ये बैठका घेत होते. तांत्रिक मुद्दा अत्यंत उद्वेगजनक होता, कारण त्यावेळेला एसटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू होत होते आणि तिथून ती एक उद्वेगजनक प्रतिक्रिया आली. अर्थात त्या सगळ्या प्रतिक्रियेच्या अनुषंगानं येणाऱ्या नंतरच्या प्रतिक्रिया सुद्धा काही फार सकारात्मक अशा नव्हत्या आणि अपेक्षितही नव्हत्या. ही मंडळी सत्तेत होती, सत्तेत अत्यंत बलशाली पद्धतीनं स्थापित होती आणि त्यांनी सत्तेत काय काय केलं हे आपल्याला माहिती आहे. आमच्या चॅनलमध्ये आम्ही केवळ आणि केवळ 27 जण न्यूज चॅनलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह निघाले तर त्यांनी अख्खी चॅनलची इमारत बंद करून टाकलेली होती. हे चॅनल ऑफ एअर कसं होईल त्याच्यासाठी प्रयत्न केले गेलेले होते. आम्ही फक्त या सगळ्या गोष्टीचा बाऊ केला नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी या तुमच्या कामकाजाचा एक भाग आहेत हे म्हणून त्याच्याशी लढत राहिलो. पण गंमत कशी असते बघा, नियती किती प्रत्येकाचं दान त्याच्या त्याच्या पदरात टाकते तेही पहा. जो शब्दप्रयोग मी वापरल्याबद्दल थैथयाट झाला तोच शब्दप्रयोग नंतर जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या नेत्याबद्दल म्हणजे शरद पवारांबद्दल वापरला. त्याचं काय प्रसादजी? आता माझा आवाज येतोय प्रसादजी आपल्याला? हो, आता येतोय, आता येतोय. मध्यंतरी आवाज गायब होता. मी म्हणजे हे विचारत होतो की मागील काही काळामध्ये एवढे दुटप्पीपणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ले झाले. अनंत कर्मुसे असतील, नामदेवराव जाधव असतील, चंद्रकांत पाटील असतील आणि काल काल जेव्हा भारतरत्न अडवाणी आणि नरेंद्र मोदींवरती अपमानजनक जे वक्तव्य झालं होतं वागळेंकडून, त्याचा उद्रेक काल झाला पुण्यामध्ये. तर त्या संदर्भात त्यांनी लगेच रडारड वगैरे सुरू केली. तर हे ह्या दुटप्पीपणाकडे एक पत्रकार म्हणून आपण कसं बघतात असा प्रश्न होता. माझं याच्यातलं थेट आणि ठाम म्हणणं कायम असं राहणार आहे की हा दुटप्पीपणा हा काही आमच्यासाठी नवीन नाही. त्यांच्या या वर्तनातला दुटप्पीपणा आम्ही गेले कित्येक वर्ष सातत्यानं समोर आणतो आहोत आणि या संपूर्ण दुटप्पी वागण्याला समोर आणण्याच्याच विरोधात तर दमनशाही आणि दडपशाही केली जाते. ज्या वेळेला ठराविक माणसांच्या बद्दलची भूमिका ही प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारची मांडतो तेव्हा त्यातून आपल्याला त्याचे अर्थ काढावे लागतात. आता एक उदाहरण देतो. हिंसेचा मी विरोध करतो असं म्हणणारी माणसं अनंत कर्मुसे यांच्यावरील हिंसा होणे आणि त्यांना होणारी मारहाण ही योग्य आहे असंही ट्विटरवर लिहितात. तेव्हा काय करायचं? मग हिंसा फक्त अ गटासाठी चांगली आणि ब गटासाठी वाईट असं असू नाही शकत. ही माणसं दुतोंडीच आहेत आणि ही दुतोंडी आहेत, दांभिक आहेत, खोटारडी आहेत. हे जेव्हा सार्वजनिकरित्या बोललं जातं तेव्हा बोलणाऱ्यांना ते बहिष्कृत करायचा प्रयत्न करतात. पण यांचा खोटारडेपणा लपत नाही. आपल्याला नागवा आहे हे म्हणण्याची हिंमत आपण दाखवायला पाहिजे. नक्कीच. प्रसादजी, नुकतीच आपण देवेंद्रजींची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा अनुभव कसा होता?
एक एवढी मोठ्या वाहिनीचे तुम्ही संपादक आहात, तुमचं राजकीय नेत्यांशी संपर्क आणि चर्चा तर फार तुम्हाला रोजचं रुटीन असू शकतं. परंतु देवेंद्रजींच्या मुलाखतीचे काही विशेष अनुभव आम्हाला सांगता येतील? एकतर देवेंद्रजी मुलाखतीच्या आधी काय विचारणार आहे असं कधीच म्हणत नाहीत. ही आजकाल एक फॅशन रूढ होत चाललेली आहे की कोणते प्रश्न विचाराल असं आधी सांगावं लागतं. आणि ह्या प्रश्नांना पाहिल्याच्या शिवाय मवियातले पण काही नेते मुलाखती देत नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. देवेंद्रजी असं कधीही म्हणत नाहीत. जे तुम्ही प्रश्न विचाराल त्याला ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं उत्तरं देतात, प्रसंगी टोलवून लावतात. आत्ताच्या पत्रकारितेतल्या या मुलाखतीच्या निमित्तानं एक विषय आणखीन आपल्यासमोर नमूद करायला हवा. तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मी सरळ असा प्रश्न विचारला की भारताची आणि देशाची आणि म्हणजे भारताची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही कारखाने बांधून बळकट होईल का मंदिर बांधून बळकट होईल? सर्वसाधारणपणे मला अपेक्षा आजवर ही होती की राम मंदिराच्या संदर्भातला सगळा वाद जन्माला आल्याच्या नंतर सर्वसामान्य माध्यमातून आणि जे दैनंदिन पत्रकारिता करतात आणि जे खास करून रोज उठून भाजपावर टीका करतात, फडणवीसांवर टीका करतात, त्यांनी हा प्रश्न विचारावा. पण त्यापैकी कोणालाही हा प्रश्न का सुचला नाही? हा प्रश्न मुलाखतीत मी विचारावा इथपर्यंत आजवर कोणाला सुचला नाही, याची तर मला खूप कीव येते. मग या माणसांना विचारावं असं वाटतं की आपण फील्डवर काय करतो. नक्कीच. आणि एक निष्पक्ष पत्रकारितेमधल्या काही मोजक्या वाहिन्या आता मराठी माध्यमांमध्ये उरल्यात असं आमचं सामान्यांचं मत आहे. कारण डाव्यांच्या प्रभावाखाली बऱ्याच प्रस्थापित वाहिन्या आणि त्यांचे निघालेले पत्रकार जे आता युट्यूबवर आहेत किंवा तत्सम सोशल मीडियाद्वारे व्यक्त होतात, तर त्यांच्या पत्रकारितेतून डावी किनार दिसते दरवेळेस. आणि काही मोजक्या उरलेल्या वाहिन्यांमध्ये एक आपली वाहिनी येते, तर कुठं एकटं पडल्याची फिलिंग येते या सगळ्या प्रवासामध्ये. कारण बाकी सगळ्या तर वाहिन्यांना कुठून ना कुठून सपोर्ट येतो आणि जे भाजप म्हणा किंवा बाकी पक्ष जे आहेत सत्तेमध्ये, त्यांच्याकडे फार पत्रकारितेला आर्थिक सहाय्य करण्याची त्यांची पद्धत नाही. आम्ही हा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या खूप प्रवक्त्यांना विचारला गेल्या वर्षामध्ये, की तुमच्याकडे मीडिया मॅनेजमेंट नाही, हे कदाचित असं सूर येतो. तर ते म्हणे आम्ही करत नाही आणि आमची ती संस्कृती नाही. तर या सगळ्या गेममध्ये थोडंसं एकटेपणाची भावना येते ॲज अ चॅनल एडिटर म्हणून. पहिली गोष्ट म्हणजे तर कोणाकडून पैसे घेऊन विचारधारा चालवण्याची ना आमच्या संस्थेची इच्छा आहे ना माझी वैयक्तिक इच्छा आहे. दुसरी गोष्ट, मी विनम्रपणे एक गोष्ट इथे नमूद करू इच्छितो की कृपया निष्पक्ष पत्रकारिता हा एक अत्यंत विरोधाभासी शब्द आहे, तो आपल्या शब्दकोशातून काढून टाका. पत्रकारिता ही निश्चित भूमिका घेऊनच करावी लागते आणि भारताच्या पत्रकारितेचा जन्मच मुळात भूमिका घेऊन करण्यासाठी झालेला आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी पत्रकारितेचं योगदान प्रचंड मोठं आहे आणि त्यावेळेला जर तुम्ही तत्कालीन पत्रकारांची यादी काढली तर मी 3 नावं समोर ठेवतो आपल्या. 1 लोकमान्य टिळक, 2 बाबासाहेब आंबेडकर, 3 मोहनदास करमचंद गांधी. या तिघांच्याही पत्रकारितेला आपण आणि मला स्पष्टपणे सांगा की ही माणसं भूमिका घेऊन पत्रकारिता करत होती का निष्पक्ष पत्रकार होती? ही माणसं भूमिका घेऊन पत्रकारिता करत होती. बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारतमध्ये त्यांची जी भूमिका मांडली ती भूमिका होतीच आणि ती भूमिका ही त्यांच्या पत्रकारितेच्या द्वारे अधोरेखित झाली. याच पद्धतीनं टिळकांनी केसरीमधून इंग्रजांच्या विरोधात भूमिका घेतली कारण त्यांना जनमत तयार करायचं होतं. टिळकांनी निष्पक्ष पत्रकारिता करण्याची गरज असती तर त्यावेळेला चित्र वेगळं निर्माण झालं असतं. महात्मा गांधींनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या माध्यमातून जी पत्रकारिता केली त्या पत्रकारितेत भूमिका घेतलीच की. आता थोडंसं आपण महाराष्ट्राच्या जन्म परिस्थितीला समोर आणूया. मला सांगा, महाराष्ट्राच्या जन्माच्या सुमारास एक अत्यंत प्रखर भूमिकावादी पत्रकार आपल्या सगळ्यांना लक्षात आहेत. ते आहेत आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. अत्रेंनी भूमिका घेतली म्हणून तर महाराष्ट्राच्या आणि त्यात सुद्धा संयुक्त महाराष्ट्रात जन्माला घालण्याच्या लढ्याला एक धार मिळाली.
तेव्हा मी विनंती इतकीच करेन की कृपया या निष्पक्ष पत्रकारिता नामक भूमिकेतून आणि एका अत्यंत फसव्या अशा रचनेतून बाहेर पडा. पत्रकार हे भूमिका घेण्यासाठीच असतात. हा, आता यातला जो महत्वाचा फरक आहे ना, तो पत्रकारांनी लक्षात घेतला पाहिजे. भूतकाळात आपली जी भूमिका घेण्याची परंपरा आहे ना, ती संपादकांची भूमिका आहे. आणि इथे गल्लत काय होतीये आजच्या काळामध्ये, तर बातमीदार भूमिका घेऊ लागलेले आहेत. ही गल्लत आपल्याला टाळता आली पाहिजे. बातमीदारानं जसं घडलं तसं सांगावं आणि पत्रकाराच्या कडून आलेल्या बातमीचा विश्लेषण हे संपादकानं करणं अपेक्षित आहे. गल्लत आजकालच्या पत्रकारितेच्या मध्ये जर कुठली होत असेल तर ही आहे की बातमीदार भूमिका घेऊ लागले आहेत आणि पत्रकार भूमिका घेणं विसरून जायला लागले आहेत. प्रसादजी. नक्की, पण कोडं परत तिथेच असतं की सर, जेव्हा साधारणतः बघितलं जातं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, आताचा शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट, यांची जेव्हा सत्ता असते किंवा नसते, यांनी व्यवस्थित एक इकोसिस्टीम पत्रकारितेच्या दृष्टीनं, त्याला तुमच्या भाषेत म्हणायचं झालं तर मवियाची पाळीव म्हणता येईल साधारणतः, तुमचा जो फेवरेट हॅशटॅग आहे तो. आणि ते आहेत ना, म्हणजे त्याला सत्य नाकारता येत नाही. आणि जेव्हा दुसऱ्या पक्षाची सत्ता येते, ती पक्ष यामध्ये विश्वास ठेवत नाहीत. तर काही जी भूमिका घेणारी वृत्तवाहिन्या आहेत किंवा पत्रकार आहेत, त्यांच्यासाठी इकोसिस्टीम तयार होताना दिसत नाही. तर मग त्यांनी स्वतःच्याच संघर्षावरती स्वतःला तासून सिद्ध करावं असं म्हणणं आहे. एका अर्थाने होयच्या पलीकडे याचं उत्तर नाहीये. आणि कदाचित ज्याला आपण उजवी विचारसरणी म्हणतो, हाही एक खरं तर अत्यंत चुकीचा शब्द आहे. मी त्याला राष्ट्रीय विचारधारेची पत्रकारिता असं म्हणेन. तर राष्ट्रीय विचारधारेच्या पत्रकारांना एकला चलोरीचे शब्द दिसत नाही. म्हणतो त्यांना तो शब्द झोंबेल आणि झोंबलाच पाहिजे, कारण निर्बुद्ध असल्यामुळेच मी त्यांना मवियाचे पाळीव म्हणतो. आणि केवळ निर्बुद्ध नाही आहेत, तर पाठीचा कणा हा घरात खुंटीला टांगायचा आणि बाहेर रस्त्यावर येऊन पत्रकारिता केल्याचा दावा करायचा, अशा पद्धतीनं होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही जर समजा नोकरीत तुमच्या घरची किराण्याची बिलं, ज्याला आमचे मित्र सुशील कुलकर्णी हे किराणा घराण्याचे पत्रकार म्हणतात, असे घराची जर किराणा भरून घेणार असाल राजकीय पक्षांकडून आणि राजकीय पक्षांच्याकडून तुमची बिलं घराची भरल्याच्या नंतर त्यांच्यावर टीका करणं तुम्ही टाळणार असाल तर ते चूक आहे. भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत त्यांचं मीडिया धोरण नाही. याच्या पलीकडे कुठलं उत्तर राष्ट्रवादी विचारसरणी, राष्ट्रवादी म्हणल्यावर वेगळा अर्थ घेऊ नका, राष्ट्रीय विचारसरणी असलेल्या पत्रकारांच्यासाठी स्पष्ट आहे. तेव्हा जो कोणी राष्ट्रासाठी म्हणून एखादी भूमिका मांडतो, मुळात तो भारत 1947ला जन्माला आला हेच आधी मानत नाही, भारत पूर्वीपासून होता, आहे, राहील हे मानतो, तोच राष्ट्रीय विचारसरणी असलेला पत्रकार. आणि त्या पत्रकाराला हे पुरतं ठाऊक असतं की आपण एकटे आहोत. नक्कीच. प्रसादजी, आपण राष्ट्रवादी काँग्रेसवर काहीशी चर्चा झाली, काही भारतीय जनता पक्षावरती थोडासा आपण टचअप ऑन केला. मला एक प्रश्न विचारायचा आहे काँग्रेस या पक्षासंदर्भात, जो की आता राष्ट्रीय पक्ष असल्यासारखा आहे, कारण त्यांचं अस्तित्व आहे परंतु संख्याबळ तेवढं नाहीये. साधारणतः गेली काही वर्ष यांची नास्तिकता आणि यांचा डावेपण किंवा यांचं एक विचित्रपण आपण अनुभवलं. परंतु आता भारतातला हिंदू हा जागृत झालेला आहे, ढोबळमानाने असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि आता यांनी प्रवाहानुसार थोडीशी आपली नौका त्या दृष्टीनं वळवायला चालू केली आहे. जिकडं ग्राउंडवरचे कार्यकर्ते नास्तिकता किंवा त्या गोष्टींमध्ये रमलेले असतात, तिकडं यांचे राष्ट्रीय नेते महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक पात्रांनी अभिषेक करताना आपल्याला दिसत आहेत आजकाल. हा सगळा बदल तुम्ही एक पत्रकार म्हणून कसा अनुभवतात? राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचं झालेलं किंवा होत असलेलं हे परिवर्तन. जे नेतृत्वाचं चाललेलं आहे ते काँग्रेसच्या नेतृत्वाचं ढोंग आहे. पण आपल्या नेत्याचं ढोंग कार्यकर्त्यांना खूप अत्यंत उत्तमरित्या समजलेलं आहे आणि त्यांना ते पटत नाहीये. मी आता स्वतः 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं अयोध्येमध्ये होतो. प्रभू श्रीरामाच्या
पुनर्स्थापनेच्या निमित्तानं तो सगळा क्षण अनुभवला आणि त्यानंतर सुद्धा 2 दिवस तिथे होतो. मला महाराष्ट्रातून आलेले काँग्रेस कार्यकर्ते गर्दीमध्ये प्रभुरामाच्या दर्शनासाठी संघर्ष करताना दिसले. हा काय बदल संभवतो आणि हे संकेत काय आहेत? विदर्भातून अशी माहिती आली, अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रीराम स्थापनेच्या निमित्तानं, प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं स्वागताचे फलक लावलेले होते. तर नेता जे काही करतोय त्याच्यापासून कार्यकर्ते आता दुरावत चाललेले आहेत. त्यांना कळतंय की नेत्याचं ढोंग हे फार घातक आहे, ते पक्षासाठी पण आहे आणि या कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी पण आहे. एक छोटं उदाहरण घ्या. आता परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीचा उल्लेख झाला आणि ते ओबीसी आहेत की नाहीत हा अत्यंत गरज नसलेला वाद जन्माला घातला गेला. मला प्रश्न असा पडतो की राहुल गांधींनी निवडणूक सोडून दिली आहे का? त्यांना लोकसभा लढायची नाहीये का? इतक्या नॉन सिरियस पद्धतीचे वाद ते जन्माला घालतायत आणि मुद्द्यावर झालेली चर्चा ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाहीयेत. हे आत्ताचं काँग्रेसचं अपयश आहे. पण मी त्यातही एक गोष्ट आवर्जून नमूद करेन, प्राप्त स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला सगळ्यात चांगले दिवस आहेत. अख्ख्या देशात कुठे नसतील, पण फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच काँग्रेसला चांगले दिवस आहेत. जर महाराष्ट्रातलं काँग्रेसचं संघटन त्यांनी बळकट केलं तर महाराष्ट्रात प्रसंगी काँग्रेस 3 आकडे पण गाठू शकते. हे विधान नोंद करून घ्यायला हवं कारण थोडस काय म्हणता येईल, थोडंसं खटकणारं असेल, पण अभ्यासपूर्ण आहे. प्रसादजी, शेवटच्या 2 प्रश्नांपैकी माझ्याकडून आता एक प्रश्न आहे. नुकत्याच मला एकच फक्त नमूद कसं आहे, पत्रकारांना आपलं निरीक्षण चहूबाजूनी मांडत राहिलं पाहिजे. ते केवळ आणि केवळ अमुक पक्ष सत्तेत येणार, अमुक पक्षाचा पराभव होणार इतकं असू नये, तर अमुक पक्षाचा बदल काय आहे हे पण नमूद करायला हवं. मी तुम्हाला 1 मिनिट फक्त आपलं घेतो आणि काँग्रेसच्या साठी महाराष्ट्रात परिस्थिती चांगली का आहे हे सांगू इच्छितो. तर त्यात शरद पवारांच्या पक्षाचं झालेलं पतन आपण नोंदवायला हवं. आजवर काँग्रेसचा सगळ्यात मोठा शत्रू कोणी असेल महाराष्ट्रामध्ये तर तो राष्ट्रवादी काँग्रेस होता आणि त्यात सुद्धा तो शरद पवारांच्या व्यक्तिगत राजकीय व्यूहरचनेचा भाग होता. आता काँग्रेसला महाराष्ट्रात कुठेतरी मोकळा श्वास घ्यायची संधी निर्माण झालेली आहे. काँग्रेसवाले हे मान्य नाही करणार, पण मनातून ते प्रचंड आनंदी झालेले आहेत ज्या क्षणी घड्याळ हे पवारांकडून काढून अजित पवारांकडे गेलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बारकाईनं पहा, भविष्यामध्ये ते अधिकाधिक त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी आणि जे त्यांना सर्वाधिक नकारात्मकरित्या आतापर्यंत नुकसान देत होते ते कमकुवत कसे होतील यासाठी काँग्रेसवालेच प्रयत्न करतायत की नाही बघा. नक्कीच. तर मी श्रोत्यांना सांगू इच्छितो, कोणाचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तात्पुरते लिहून ठेवू शकतात आणि एक शेवटच्या प्रश्नानंतर आपण ठराविक माईक ओपन करून प्रश्नोत्तराचा एक 20 मिनिटाचा 25 मिनिटाचा सेशन ओपन करतोय. प्लीज तुमच्या माईक रिक्वेस्ट टाका. प्रसादजी, नुकतंच जे दुर्दैवी गोळीबार घडले महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी, एक गणपत गायकवाड यांच्या संदर्भातला आहे आणि दुसरा दिवंगत नगरसेवक माजी नगरसेवक घोसाळकर. तर या प्रकरणामध्ये हे जरी वैयक्तिक पातळीवरचे गोळीबार असतील तरी महाराष्ट्रात चित्र फार वेगळ्या पद्धतीने रंगवायचा प्रयत्न झाला. तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत आपलं पूर्ण महाराष्ट्राबद्दलचं काय निरीक्षण आहे सध्याच्या परिस्थितीत, आजच्या तारखेत? महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत परिस्थिती जशी रंगवली जाते त्याच्या तुलनेत ती तशी नाही. एक बाब आहे, मात्र हेही विसरता कामा नये, ही परसेप्शन तयार करण्यामध्ये काही जण यशस्वी होताना दिसत आहेत. त्यात सुद्धा ताज्या घटनाक्रमामध्ये घोसाळकरांवर झालेला गोळीबार, त्याच्या आधी गणपत गायकवाडांकडून झालेला गोळीबार, त्याच्या आधी शरद मोहोळ वर झालेला गोळीबार आणि आता एक जी आजचीच घटना आहे ती की भाजपच्या नगरसेवकाचा गोळीबारामुळे झालेला मृत्यू, या सगळ्या गोष्टी नजरअंदाज होणार नाहीत. जनमानसाच्या पटलावर त्या नोंदवलेल्या राहतील आणि लोक याच्यामुळे निश्चित विचार करतील की कायदा सुव्यवस्था बाधित झालेली आहे का. शेवटी कायदा सुव्यवस्था म्हणजे नक्की काय असतं, तर ती ऑक्सिजन सारखी असते किंवा ती हवेसारखी असते.
ती आपल्या आसपास असते पण ती दिसत नाही. आणि मला वाटतं की अत्यंत यशस्वी कायदा सुव्यवस्था ही या हवेसारखीच असावी लागते, जी आहे ती दिसली नसली तरी तिचं अस्तित्व राहावं, तिचं अस्तित्व टिकावं. आणि प्राप्त स्थितीमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे आता 12 कोटीचा महाराष्ट्र आहे. एक छोटं उदाहरण फक्त आपल्या साठी इथे देतो, रेफरन्स वेगळा आहे. समृद्धी महामार्गावर 70 लाख वाहनांनी प्रवास झाला. अपघात दगावलेल्यांचा आकडा 1,000पेक्षा कमी आहे. मला सांगा, 70 लाख वाहनांनी ज्या संख्येनं प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले, त्याच्या तुलनेमध्ये दुर्दैवी जे काही मृत्यू झाले त्यांची संख्या अत्यल्प आहे. पण ठीक आहे, समृद्धीचा महामार्ग फडणवीसांनी बांधला म्हणल्यानंतर ज्यांना पोटदुखी होते त्यांनी त्या अनुषंगाने त्याचा अपप्रचार सुरू केला. त्याच पद्धतीचा अपप्रचार हा कायदा सुव्यवस्थेबाबत आत्ताही सुरू आहे. मला सांगा, भूतकाळामध्ये आपण दिशा सालियनचा मृत्यू पाहिला, सुशांत सिंगचा मृत्यू पाहिला, घरात घुसून लोकांना मारलेलं पाहिलं, ठिकठिकाणी लोकांनी विरोधात सरकारच्या भूमिका घेतली म्हणून केस कापले, त्याच्यानंतर अटक पाहिलं. मग त्यावेळेची कायदा सुव्यवस्था खूप छान होती का? आत्ताच्या घडीला या तुलनेमध्ये जे घडतं आहे आणि ज्याच्यावर सगळ्यात मोठा आवाज उचलला जातोय किंवा गदारोळ केला जातो आहे, ती संपूर्ण परिस्थिती व्यक्तिगत भांडणांची नाही का? छगन भुजबळांचं जे वक्तव्य आहे की घरातल्या भांडणात सरकार काय करू शकतं, हा, आता याचं मीच उत्तर सार्वजनिकरित्या एवढंच दिलेलं आहे की सरकार एक गोष्ट निश्चित करू शकतं की जो माणूस घराबाहेर पडणार आहे तो सुरक्षित घरी परतेल, याची हमी निर्माण करावी. आणि ही हमी निर्माण करण्याच्यासाठी कायदा सुव्यवस्था सक्रिय राहील अशी अपेक्षा आहे. पुन्हा सांगतो, कायदा सुव्यवस्था ही हवेसारखी असते, ती दिसत नाही पण ती असते आणि तिचा आपल्याला अनुभव सातत्याने येत असतो. नक्कीच सर. कमेंट बॉक्समधून तेजस देशपांडे यांचा प्रश्न आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती साधारणपणे काय असेल? प्रमुख 6 पक्ष आणि मनसे, वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या ओव्हरऑल अनालिसिस बद्दल काही आपलं निरीक्षण मांडता येईल का? मे बी त्यांचा प्रश्न येणाऱ्या समीकरणांबद्दल असेल, कोणाचे हात कोणामध्ये शेखांमध्ये येतील या दृष्टीने असेल. तसं पाहायला गेलं तर उमेदवार घोषित झाल्याच्या शिवाय निकाल सांगणं खूप अवघड आहे. पण प्रसादजी, आपला जनता आवाज पार्टी गेलाय. सुमारे 40 जागा. जी, आपण शेवटचं आता वाक्य येतोय का रिपीट आवाज? करावं 1 अशी 2 3 4. विनंती. येतोय व्यवस्थित येतोय. हो शेवटचं वाक्य रिपीट करा. हो, मी असं म्हणू इच्छित होतो की जोपर्यंत उमेदवार येत नाही तोपर्यंत प्राप्त स्थितीमध्ये आपल्याला सांगता येणार नाही की निकाल काय असेल. पण तरीही या संपूर्ण प्रकरणामध्ये एक गोष्ट आवर्जून अंदाज स्वरूपातली आहे की एक साधारण 40 जागा भारतीय जनता पार्टी लढेल. 4 जागा या शिवसेनेला, 4 जागा या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला, म्हणजे जी आत्ताची राष्ट्रवादी आहे तिला दिल्या जातील. आणि एकदम याच सारखी परिस्थिती बहुतेक करून मवियामध्ये असण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे आकडेवारी थोडीशी वरखाली होऊ शकते. नक्कीच. आपण बिल्व आहेत आपल्यासोबत. नमस्कार बिल्व सर, तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर नमस्कार. रावसाहेब धन्यवाद. सर मला विचारायचं आहे, काही दिवसांपासून जे त्यांना ज्येष्ठ पत्रकार म्हणावं की काय म्हणावं मला समजत नाहीये. ते रोज उठून वाटेल तसं लिहितात, वाटेल तेव्हा लिहितात. रात्र असो, अपरात्र असो, मध्यरात्र असो, तेव्हाही लिहितात. वेडेवाकडे आरोप करतात. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा ते कुठल्या बिळात दडून बसले होते ते आम्हाला कधीही दिसले नाहीत. खूप मोठे इश्यूज झाले महाविकास आघाडी सरकारच्या वेळेला, तेव्हा त्यांनी एकदाही आवाज उठवला नाही. आता त्यांना कसली भीती वाटते? आणि त्यांनी 2 महान नेत्यांना म्हणजे एक आपल्या सर्वोच्च पदावरती बसलेल्या नेत्याला अत्यंत खेळत्या शब्दात टीका केली आणि त्यांच्यावरती FIR झाल्यावरती ते एकदम उर्मटपणे ट्विट करतात. परत परवा ते विक्टिम कार्ड खेळतात. लोकसंताप उद्रेक झाल्यावरती ते विक्टिम कार्ड खेळतात. तर ही पत्रकारिता काय म्हणायची आपण, याच्याकडे तुम्ही कसं बघता?
कोणाच्या विषयी तुम्ही बोलताय हे जर सांगितलं तर मग ते कोणत्या बेळात होते ते मी सांगेन, आणि बेळात त्यांचं शेपूट उरलं का तेही सांगेन. बिल्वा, इफ आय एम नॉट रॉंग, तुम्ही निखिल वागळे यांच्याबद्दल बोलत आहात, नाव हो घ्यायला हो हरकत नसावी. हो. हो, बोला प्रसादजी. मी वैयक्तिकरित्या त्याच्याविषयी फार काही बोलू इच्छित नाही. जे काही आहे ते मी सातत्यानं भूमिकेच्या स्वरूपात मांडत असतो. त्यांची भूमिका ही बायस आहे, त्यांची भूमिका ही निश्चित पेड आहे, आणि त्यांची भूमिका विचारधारेच्या आधारावर आहे असं ते भासवतात. ती वस्तुस्थिती नाही. त्यांना केवळ आणि केवळ एकाच बाजूच्या भूमिका घ्यायच्या असतात, आणि यांना एका बाजूची भूमिका घेऊन जगाला शहाणपण शिकवायचं असतं की पत्रकारिता निष्पक्ष करा. मी कायम हे सांगतो, जो कोणी शहाणा असा येऊन सांगतो की पत्रकारिता निष्पक्ष करा, त्याला खऱ्या अर्थाने एकच गोष्ट सांगायची असते की काँग्रेसवर आणि त्यात सुद्धा खास करून त्यावेळेच्या जुन्या राष्ट्रवादीवर टीका करू नका. नक्कीच. प्रसाद जोशी यांचा प्रश्न आहे. प्रसादजी, म्हणजे मी प्रसाद, आपण प्रसाद, आणि आता विचारणारे जोशी प्रसाद. एक हा एक चांगला वाचक, एक चांगला श्रोता म्हणून तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा ठेवता? चौफेर वाचन ही अपेक्षा आहे. सगळं वाचलं पाहिजे. आपल्या विरोधकांचं मत आधी वाचलं पाहिजे, आधी ऐकलं पाहिजे. कारण आपण जोपर्यंत त्यांना ऐकणार नाही, वाचणार नाही, तोपर्यंत त्याचा प्रतिवाद करू शकणार नाही. चौफेर वाचन याच्यासाठी मला वाटतं की सगळ्यांचं सगळं वाचावं आणि हळूहळू परिपक्व होत त्यातून अर्थ काढावेत. नक्कीच. आपल्याला फोन येत आहे प्रसादजी, कदाचित आपण बोलू शकता. ठीक आहे. नवीन स्पीकर जॉईन झालेले SVH9999. सर, कदाचित आपलं नाव सांगून आपण प्रश्न विचारला तर योग्य राहील. SVA9999 SVH. हॅलो हॅलो, व्हॉइस येतोय? नमस्कार. हो, येतोय. नमस्कार, मी सोमनाथ होनराव बोलतोय पुण्यामधून. प्रसादजी, माझा प्रश्न असा आहे, एकंदरीत आता जे मराठा आरक्षणाचं जे वादळ महाराष्ट्रामध्ये झालंय होते, याचा परिणाम लोकसभेप्रमाणेच विधानसभेवरती, भाजपावरती खास करून काय वाटतं, काय होईल आणि कसा होईल? प्राप्त स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने तरी थेट एकच भूमिका घेतलेली दिसतीये. ती आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, आणि त्यांनी मराठा मतांच्या साठीच्या बेगमीची जबाबदारी ही शिवसेनेवर टाकलेली दिसतीये. ह्याचं कॉम्बिनेशन कसं वर्कआउट होतं, म्हणजे थोडक्यात वोट ट्रान्सफर हा जो महत्वाचा मुद्दा तुम्ही प्रश्नात विचारलाय, मला कदाचित तोच मुद्दा वाटतो आहे. हे वोट ट्रान्सफर होणं हीच सगळ्यात मोठी आव्हानात्मक स्थिती असेल. पण हे संपूर्ण वोट ट्रान्सफर हे उमेदवाराचं नाव आणि राजकीय व्यूहरचना आणि प्रचार या 3 गोष्टींच्या आधारे ठरेल. कारण मी आता जस्ट काही दिवसापूर्वी माझ्या गावाकडे, साताऱ्याकडे गेलो होतो. तर गावागावात अशी परिस्थिती दिसते थोडीशी मला, की जो खास करून जो मराठा समाज आहे गावातला, यांच्या डोक्यात भलतंच काहीतरी एका माणसाविषयी, म्हणजे खास करून फडणवीसांच्या विषयी असं काहीतरी भरवलं गेलंय ना. ती बरीचशी माणसं, मी आता बऱ्याच लोकांशी चर्चा पण केली त्या बाबतीत, माझ्या मराठा समाजातल्या मित्रांच्या सोबत, पण त्यातून असं काहीतरी विचित्र काहीतरी त्यांच्या मनावरती बिंबवलं थोडंसं झालेलं आहे. तर त्यातून कसा मार्ग निघू शकेल भाजपच्या बाबतीत, भाजप कसं काढू शकेल, किंवा काय काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? नाही, मला प्रॅक्टिकली ह्याचं उत्तर असं नाही देऊ शकता येणार, आणि राजकीय विश्लेषक म्हणून ते मी आता देणंही योग्य नाही. मला वाटतं की ते काही राजकीय व्यूहरचना करतील, मला त्याच्यावर बोलता येईल. कारण यातून कसा काढायचा याच्या क्लुप्त्या आणि त्यांचं राजकीय समीकरण ठरलेलं असू शकतं. नक्कीच. प्रसादजी, एक प्रश्न आहे की आता नुकतंच आपण काँग्रेसचं ट्रिपल डिजिट पर्यंतचं निरीक्षण नोंदवलं. त्या दृष्टीनं सचिन करमळकर यांचा प्रश्न आहे. आपण म्हणतात की काँग्रेससाठी महाराष्ट्रात त्या मानाने चांगले दिवस आहेत, पण काँग्रेसमध्ये कुठले लीडर दिसतच नाहीयेत, आणि जे आहेत ते बरेच पक्ष बदलताना दिसत आहेत. मी एक्सटेंड करून थोडं ऍड करतो. आमचे मराठवाड्याचे एक प्रमुख नेते, त्यांचं गेली 4 महिने तळ्यात मळ्यातचा प्रश्न चालू आहे, बऱ्याच वावड्या उठतात. नाना पटोले आहेत, त्यांचं नेतेपद तेवढं प्रभावीपणे दिसत नाहीये. वडेट्टीवारांच्याही नेतृत्वावर काही प्रमाणात प्रश्नचिन्ह जनतेच्या मनात आहेत. या सगळ्याकडं तुम्ही जे म्हणालात त्या दृष्टीनं काही दृष्टिक्षेप टाकता येईल का? आत्ताच्या स्थितीमध्ये एक गोष्ट नजरेसमोर यायला हवी, आणि ती अशी आहे की नाना पटोले आपल्या पद्धतीनं मांडणी करतायत.
भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करतायत. जर प्राप्त स्थितीमध्ये आजची रचना कायम राहिली तर ते माझं भवितव्य भाकीत आहे आणि या भाकिताच्या आधारे मी माझी भूमिका आपल्या समोर ठेवली. आता एकदम परिस्थिती जर समजा बदलली, मी जे एकदम सुरुवातीच्या काळात बोललो होतो की 1 जून 2024 परिस्थिती 360 डिग्रीनं बदलू शकते. आता आपण असं धरून चाललो की मोठे मोठे नेते काँग्रेसमधून निघून गेले आणि काँग्रेस खिळखिळी झाली, तर काहीच अर्थ राहणार नाही त्या निरीक्षणाला. मी माझं निरीक्षण आजच्या स्थितीवर केलंय. काँग्रेस बांधणीसाठी प्रयत्न करते आहे. त्यांना कार्यकर्त्यांची म्हणजे कार्यकर्त्यांचा तुटवडा त्यांनाही जाणवतोय. पण तुलनेनं आता एक विसरू नका, मतदारांना सुद्धा सक्षम पर्याय दिसत नाही काँग्रेस आहे. नक्कीच. माझा आवाज येतोय सर आपल्यापर्यंत? प्रसादजी, माझा आवाज येतोय? हो, बिलकुल येतोय. अच्छा. हो, एक येतोय. इंटरेस्टिंग तुमचा प्रश्न आहे आवाज पूर्ण येतोय मला. महाराष्ट्रात. हो, एक मनोरंजक म्हणता येईल असा प्रश्न आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला त्याबद्दल कुतूहल आहे. तुमच्या मते पुण्यात भारतीय जनता पक्षाचं तिकीट कोणाला मिळू शकतं? मला माहिती आहे हे फक्त भाजपचे पक्षश्रेष्ठीच ठरवतील, परंतु सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या निमित्तानं काही त्याबद्दल अटकल अंदाज मांडता येतो का? नाही, हे गुलदस्त्यात आहे, म्हणजे हे खरंच सांगणं अवघड आहे. पुण्यात कोणाला तिकीट मिळू शकतं, या तिकीट मिळण्याचे निकाल एवढं सांगू शकतो. यात केवळ आणि केवळ आजच्या घडीला विनेबिलिटी, निवडून येण्याची क्षमता, हा एक मुद्दा आहे. पण मी एक छोटी गोष्ट इथे नमूद करेन की प्राप्त स्थितीमध्ये 22 जानेवारीच्या नंतर निवडणुकांचे चेहरे हे भारतीय जनता पार्टीकडून अत्यंत आश्चर्यकारकरित्या आपल्याला समोर आल्यास कोणालाही धक्का बसायची गरज नाही. नक्कीच. ओंकार ठोसर आहेत आपल्यासोबत. ओंकार, नमस्कार. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे? हा, नमस्कार. मला प्रश्न 2 होते, पण मी पहिला विचारतो होते. पत्रकारिता हा विषय तुम्ही सर्व्हिस मानता का प्रोफेशन मानता? आणि दुसरं म्हणजे जर का प्रोफेशन असेल तर मग जे काही पत्रकार पैसे घेऊन किंवा व्हॉटएव्हर तुम्ही म्हणताय घरचं किराणा मालाचे चालण्यासाठी कामं करतात, मग त्याला चुकीचं कसं म्हणू शकतो आपण? एकदा रिपीट कराल प्रश्न, कारण मध्येच थोडासा आवाज गेला, त्यामुळे मला नीट ऐकायला नाही आलं. नक्कीच. पत्रकारिता ही सेवा आहे का प्रोफेशन आहे? आणि जर का प्रोफेशन असेल तर मगाशी तुम्ही जसं म्हणालात की घरचा किराणा चालला पाहिजे म्हणून लोक पैसे घेऊन करतात, तर तसं केलं तर त्याच्यात चुकीचं काय मग? पहिली गोष्ट, पत्रकारिता ही आजच्या घडीला प्रोफेशन आहे आणि पगार मिळतो. पगार मिळताना पण मग पक्षांकडून किराणा का भरून घ्यायचा, हा माझा मुद्दा आहे. आणि त्याच्या संदर्भातच दुसरा प्रश्न होता, रावसाहेब परमिशन असली तर. हो हो, प्लीज प्लीज करा, कंटिन्यू करा. नक्की नक्की. याला जोडूनच होता. आता पगार मिळतो आपण म्हणतो, बरोबर आहे, पण मग नवीन ज्या लोकांना यायचंय पत्रकारितेत, आता तसं आपल्याला माहिती आहे की एंट्री लेवलला खूपच कमी पैसे मिळतात, तर मग नवीन लोकांनी काय म्हणून पत्रकारितेकडे जॉब म्हणून किंवा प्रोफेशन म्हणून बघायचं आणि करिअर सुरू करायचं? नवीन मुलांना मी 2 गोष्टी याच्यातल्या सांगेन. एक, की का करायची आहे पत्रकारिता ह्याच्यावर आधी उत्तर शोधा. आपल्याला भविष्यात जाऊन राजकीय नेत्यांच्या माध्यमातून टेंडर मिळवायचे आहेत, बदल्यांमधून पैसे कमवायचे आहेत, का सरळ सरळ आपल्याला एका कॉजसाठी, म्हणजे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडून त्यातून उत्तरं शोधायची आहेत. याचं उत्तर आधी स्वतःशी ठरवा, मग पत्रकारितेमध्ये या. आजकाल ही गोष्ट अत्यंत क्लॅरिटीच्या दृष्टीने मला पहिल्या पिढीमध्ये, आत्ताच्या पिढीमध्ये दिसते. त्या माणसांना हे माहिती आहे, ज्यांना टेंडर आणि बदल्यातून पैसे कमवायचे तेही या पत्रकारितेत येतात, तेव्हा ते सरळ त्यांची भूमिका घेऊन येतात. आणि ज्यांना कोणाला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे ती मंडळी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारितेचा वापर करतात. धन्यवाद. आपल्याकडे समीर जे आहेत, समीर कुलकर्णी जी, नमस्कार. आपण आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार. आजच्या स्पेसचे जे वक्ते आहेत ते अनुभवी आहेत
की त्या बॉम्बस्फोटचं कसं गलिच्छ राजकारण त्यांनी जवळून बघितलंय. म्हणून माझी स्वतःची एक छोटीशी विनंती आहे, वेदना पण आहे, खंत पण आहे. जर आपल्याला योग्य वाटलं तर आपण अवश्य त्रयस्थपणे कधीतरी याच्यावरती आम्हाला मार्गदर्शन पण करा आणि आपलं योगदान पण द्या. ते म्हणजे 2014च्या अगोदर महाराष्ट्र, मुंबई आणि पुणे हे देशातील सर्व बॉम्बस्फोटांचं राजकारणाचं केंद्र होतं. गलिच्छ राजकारण खेळलं गेलं. बहुसंख्यक हिंदू समाजाला देश विदेशामध्ये बदनाम केलं गेलं. डावी विचारसरणी किंवा सर्वसामान्य तर सोडा, परंतु पोलीस अधिकारी मुश्रीफांसारखे किंवा माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील साहेब अत्यंत धादांत खोटे आजही आरोप करतात विशिष्ट समाजावरती आणि बहुसंख्यक समाजावरती. मुंबईचा जो काही किंवा महाराष्ट्रातला जो काही मराठी पत्रकार आहे तो यांना कधी न्याय देईल का? विद्यमान केंद्रीय गृहमंत्री यांची केस मुंबईमध्ये चालली आणि बहुतांशी केसेस मुंबईमध्ये चालल्यात. तर माझी छोटीशी विनंती आहे की आपल्याला जर योग्य वाटलं तर या सर्व ज्या काही न्यायालयीन प्रक्रियांमध्ये जे अडकले होते, जे निर्दोष सुटलेत किंवा जे आजही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहेत, ती याला कधी वाचा फोडेल का मराठी पत्रकारिता, अशी माझी छोटीशी आपल्याला विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. आपापल्या पद्धतीनं याच्यासाठी वाचा फोडण्याचा प्रयत्न लोक करतायत. आणि ती केवळ आणि केवळ पत्रकारितेतली नाही, पत्रकारितेच्या बाहेरची माणसं सुद्धा यामध्ये योगदान करतायत. ताज्या घटनाक्रमातला एक अनुभव फक्त आपल्याला सांगतो आणि आणखीन हा मुद्दा पुढे विस्तारतो. थडानी नावाचे एक मुंबईतले सर्जन आहेत. त्यांनी पानसरेंच्या हत्येच्या संदर्भात केलेलं लिखाण आपण निश्चित वाचलं पाहिजे. केवळ आणि केवळ पानसरे नाही तर त्यांनी कलबुर्गी, पानसरे आणि दाभोळकर या तिघांच्या हत्याकांडाच्या बाबत अत्यंत शोध स्वरूपातलं निबंध लेखन केलंय. त्यांचं मोठं पुस्तक इंग्रजीमध्ये आहे, मराठीत पण त्यातला पानसरे आणि दाभोळकरांचा भाग आलेला आहे. तो जरूर अभ्यासला पाहिजे. मराठीमध्ये हळूहळू हे प्रयत्न होतील, कारण आतापर्यंतची मराठी पत्रकारिता कोणाच्या प्रभावाखाली होती हे काही वेगळं सांगायला नको. त्याच्याच माध्यमातून जातीयवादी विषवल्ली पेरण्याचं काम, फूट पाडण्याचं काम किती यशस्वीरित्या झालं हे आपण पाहिलेलं आहे. नक्कीच. आपल्याकडे गुप्ते नीती यांची रिक्वेस्ट आहे. अकाउंटचं नाव एन आहे. येस गुप्ते, नमस्कार. आपण प्रश्न विचारू शकतात. आपल्याला अनम्यूट करायला लागेल माईक आपला. नीती गुप्ते, जर माझा आवाज येत असेल आपल्यापर्यंत तर प्रश्न विचारावा. मला आवाज येत नाहीये त्यांचा, तांत्रिक अडचण दिसतीये. अभिजित जी नमस्कार, विचारा प्रश्न आपला प्लीज. रावसाहेब नमस्कार, माझा आवाज ऐकू येतोय? हो स्पष्ट सर, बोला. प्रसादजी नमस्कार. मला मगाशी जे समीर कुलकर्णी जो प्रश्न त्यालाच अनुसरून आणखीन एक प्रश्न आहे माझा, की जसं 1980 साल असेल किंवा 1990 सालात जो प्रिंट मीडियानं आपली जी भूमिका बजावली आणि ती बऱ्यापैकी डाव्या विचारसरणीची होती, आत्ता सोशल मीडियाच्या जमान्यात प्रिंट मीडियाचं काय भवितव्य असेल असं तुम्हाला वाटतं, आणि प्रिंट मीडिया कितपत प्रभावी आहे आत्ता? प्रसादजी एक मिनिट, इथे मी पॉज घेऊन एक अजून शब्द जोडतो. युट्यूब पॉडकास्ट वृत्तपत्र म्हणजे पत्रकारिते संदर्भातही जोडून प्रश्न होता, तर तुम्ही जेव्हा प्रिंट मीडिया कव्हर कराल तर त्यालाही कव्हर केलं तर बरं होईल अशी विनंती. जी नवीन पिढी आहे ती वाचत नाहीये दुर्दैवानं. मी रोज नवीन आणि तरुण मुलांच्या ज्यांना उमेदवारी करायची आहे पत्रकारिता त्यांच्या भेटीगाठी घेत असतो, मुलाखती घेत असतो. या सगळ्या मंडळींचं वाचन आणि त्यात सुद्धा खास करून वर्तमानपत्रांचं वाचन जवळपास शून्य आहे. महाराष्ट्र हा असा एक प्रदेश, मुंबई आणि खास करून जिथे सगळ्यात जास्त आर्थिक उलाढाल होतीये अशा मुंबई, पुणे, नाशिक महानगर परिक्षेत्रामध्ये विकसित होतोय की जिथे मराठी माणसं घरात मराठी वर्तमानपत्रच घेत नाहीत. हा अत्यंत खेदजनक मुद्दा आहे. मराठी वर्तमानपत्रांच्यासाठी ही खूप मोठी आव्हानात्मक स्थिती आहे. त्यांना वर्तमानपत्र घेण्याची सवय मोडली जाणं हे परवडत नाहीये. मला वाटतं यातच खरं तर त्यांच्या प्रभावाच्या मर्यादा उघड होत आहेत. दुसऱ्या बाजूला तुमच्या फिंगर टिप्सवर म्हणजे तुमच्या बोटांच्या स्पर्शावर
तुम्हाला यूट्यूब, पॉडकास्ट आणि विविध प्रकारच्या डिजिटल माध्यमातून प्रचंड स्वरूपातली माहिती मिळू शकते. तरुणाई त्याकडे वळते आहे. आता एक अत्यंत जातीवादी पोर्टल आहे, काहीतरी एक बोलभिडू वगैरे काहीतरी नावाचं, आणि ते अत्यंत विशिष्ट अशा पद्धतीची भूमिका राबवण्याचं काम करतं. पण कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ते युवकांपर्यंत पोहोचतात. हा फरक आपल्याला लक्षात घ्यायला हवा. वर्तमानपत्रांच्या खप कमी झाल्यानं त्यांच्या असलेल्या मर्यादा, आणि दुसऱ्या बाजूला तमाम डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून त्यांचा वाढत असलेला रीच. नक्कीच. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि आम्ही आमच्या इंटरनल छोट्या छोट्या चर्चांमध्ये आम्ही व्यथित असतो. ज्यांचा रीच चांगला आहे त्यांचा कंटेंट चांगला नाही, ज्यांचा कंटेंट चांगला आहे त्यांचा रीच थोडा कमी पडतो. पण ही आहे म्हणजे मुद्दा याच्यातला मी वाढवतो फक्त, आणि तुम्हाला असं सांगतो की चांगला कंटेंट देणाऱ्यांचा रीच चांगला नसण्याचं एक कारण असं आहे की जो चोखंदळ प्रेक्षक आहे तो बऱ्याचदा नुसतं लाईकचं बटन दाबायला सुद्धा बुजतो. आणि हे दुर्दैवानं खूप हे नकारात्मकरित्या प्रभावी ठरतं की चांगला कंटेंट प्रसारित होत नाही. आणि दुसऱ्या एका बाजूला जो कोणी चोखंदळ प्रेक्षक आहे त्याचा थोडासा अहमगंड पण आहे की ही अमुक गोष्ट मला आवडलेली आहे हे मी का म्हणून मान्य करू आणि हे का मी पुढे पाठवू. उलट माझं असं म्हणणं असतं ठामपणे नेहमी की तुम्हाला एखादा विचार पटत असेल, आवडत असेल तर निश्चित त्याला प्रोत्साहन द्या. कारण तुम्ही प्रोत्साहन दिल्याशिवाय तुमच्या आवडणाऱ्या आणि तुम्हाला पटणाऱ्या विचारसरणीला मान्य करणारे, प्रसारण करणारे आणि पुढे नेणारे आणखी 10 जण पैदाच होणार नाहीत. आणि याच्या एकदम उलट जी घातक विचारसरणी आहे, या देशासाठी घातक विचारसरणी आहे, ज्या विचारसरणीनं 1947ला संसदेमध्ये डाव्या विचारसरणीनं भारताचे 16-17 तुकडे व्हायला पाहिजेत अशी विचारसरणी मांडलेली होती, त्या विचारसरणीच्या माध्यमातून अत्यंत नियोजनबद्धरित्या ते विचार पुढे जात राहतील यासाठीच्या यंत्रणा कार्यान्वित असतात. अगदी आमच्या मनातली खंत बोललात प्रसादजी आपण. 9:57 झाली आहेत. सरांच्या वेळेचा सर एक 5 मिनिटं एक्सटेंड केलं तर चालेल का? 10ला हार्ड स्टॉप आहे म्हणजे 9. जी मला 10ला पुढे कामं आहेत काही जी, पण आपण एक 10-2 पर्यंत वगैरे करूयात कंटिन्यू. हरकत नाही. एक शेवटचा प्रश्न क्विकली घेऊयात. क्षितिज, तुम्हाला संवाद साधायचा असेल तर क्विकली एक प्रश्न विचारा. हा, नमस्कार प्रसादजी, आवाज येतोय? हो येतोय आपला आवाज. बिलकुल येतोय. एक ट्रेंड आपण बघतोय मागच्या एक 7-8 वर्षापासून की बऱ्याच वेळेस जी सामाजिक कार्यकर्ते असतात किंवा पत्रकार असतात, आपण सर्वजण त्यांना त्यांच्या एका विशिष्ट भूमिकेसाठी किंवा कार्यासाठी फॉलो करत असतो आणि हळूहळू ती लोक त्यांचा जो विषय आहे किंवा त्यांचं जे डोमेन आहे ते सोडून ते राजकीय भूमिका घ्यायला लागतात आणि त्यानंतर ती एकांगी असते. आणि बरेच आपण उदाहरणं बघितलेले आहेत, अगदी विश्वंभर चौधरी असतील, सरोदे असतील, वागळे असतील किंवा अगदी हेरम कुलकर्णींसारखे खूप छान कवी किंवा सामाजिक कार्यकर्ते पण असतील. मग अशा वेळेस त्यांची जी फॉलोईंग आहे ती बऱ्याच वेळेस थोडीशी त्यांना चुकीचं मार्गदर्शन मिळतं, कारण कुठेतरी लोक त्यांना मानत असतात. तर अशा भूमिकांसाठी आपल्याला त्यांच्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल? कारण एक प्रकारे त्यांना मिळत असलेल्या फॅन फॉलोईंगचा हा एक चुकीचा वापर केला जातो कुठेतरी, असं वाटतं का तुम्हाला? मी एक गोष्ट खरंच अतिशय स्पष्ट बोलतो, कृपया वाईट वाटून घेऊ नका. आपण भोळं असू नये माणूस निवडताना. मी परत हेच सांगेन आणि हे मी वाक्य पुन्हा उच्चारेन की आपण माणूस निवडताना भोळं असू नये. तुम्ही जर समजा व्यक्तीच्या पाठीराखे म्हणजे आत्ताच्या भाषेतले फॉलोअर्स होणार असाल, सबस्क्रायबर्स होणार असाल तर त्याची माहिती घ्या ना. आजकालच्या जगात कोणाची माहिती लपून राहू शकत नाही. तुम्ही जी काही आता 4 नावं सांगितलीत, ही 4 नावं काल जी वागत होती तशीच ती आज वागतायत. काल सुद्धा त्यांच्या विचारसरणीच्याच दृष्टीनं ती वागत होती. आपल्याला दुर्दैवानं काल त्यांच्या विचारसरणीतलं वागणं हे तसं दिसत नसतं, कारण आपण थोडे भोळे राहतो आणि भोळ्या माणसाला भोळेपणाची शिक्षा कधी ना कधीतरी मिळते. बरोबर आहे. आपण तेवढ्या खोलात जात नाही रादर सुरुवातीला. बिलकुल.
माहिती घेतली पाहिजे. प्रत्येकाची नीट प्रोफाईल चेक करा आणि मग ठरवा त्याला फॉलो करायचं का नाही. बरोबर. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी. मी आजच्या स्पेसमध्ये सगळ्यात पहिले सगळ्या श्रोत्यांचं आणि प्रश्न विचारणाऱ्या आपल्या मित्रांचं अभिनंदन करेल. अतिशय शिस्तबद्ध स्वरूपात उच्च दर्जाची आणि चांगल्या जाणकारासारखी प्रश्न विचारलीत. तुम्ही खूप छान ऑडियन्स आहात. साधारणतः 108 जण आपल्याला लाईव्ह ऐकत आहेत आणि 7-8 जण ॲनोनिमस ऐकत आहेत. त्या सगळ्या लोकांचे मनापासून धन्यवाद. प्रसादजी रावसाहेब कट्ट्यामध्ये जेव्हा कोणी आम्ही प्रमुख पाहुणा बोलवतो त्यांच्यावर आम्ही प्रेमाचं एक हक्काचं मागणं असतं की येत्या काही काळात काही आपल्या विचारांशी मेळ असणारी जर आपल्याकडनं मदत मिळाली प्रमुख पाहुण्यांसोबत संपर्क साधताना तर ती आपल्याकडे एक अपेक्षा राहील. आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात, प्राईम टाइम मध्ये आज इकडे आलात, आम्हाला खूप छान वाटलं. कन्क्लुडिंग रिमार्क्स आपण द्यावेत अशी विनंती आपल्याला. मला या निमित्तानं तुमच्या सगळ्यांशी जोडता आलं आणि इतक्या मोठ्या संख्येनं लोक ऐकू इच्छित आहेत आणि मुख्य म्हणजे जी भूमिका मी मांडतो त्याबद्दल ते उत्सुक आहेत हे जाणून मला खूप आनंद झाला. हे अर्थातच रावसाहेब कट्ट्याच्या निमित्तानं होऊ शकलं. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेतच. तुम्हाला कोणाला जर कधीही काही भेटायची इच्छा असेल तर निश्चित आपण वेळात वेळ काढून भेटू शकतो. व्यक्तिगत चर्चांमध्ये आपण अधिक खुलून बोलू शकतो एकमेकांशी. डिजिटल माध्यमातल्या काही मर्यादा असतात. आमने सामने याची देही याची डोळा एकमेकांना कधी ना कधीतरी नक्की भेटू. माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत आणि एवढं मी परत एकदा सांगेन की एक गोष्ट विसरू नका, ती म्हणजे अशी आहे की भारतीय असो किंवा विदेशी असो, लोकशाहीमध्ये संपूर्ण बहुमताच्या शिवाय सरकारला अजिबात महत्व राहत नाही आणि आपण सुद्धा कोणावरही दोषारोप ठेवू शकत नाही जर जनतेनं बहुमतातलं सरकार निवडलं नाही. तर कृपया लोकसभेत आणि विधानसभेत सुद्धा बहुमताचंच सरकार निवडण्याच्या साठीची मानसिकता कायम ठेवा. धन्यवाद. मी शेवटची अनाउन्समेंट करतो. या स्पेसेसच्या पुढच्या लिंक्स आणि जर नोटिफिकेशन हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त ॲड मी असा शब्द करा. स्पेसेस ओनलीचा DM ग्रुप तयार केला. येणाऱ्या स्पेसेसबद्दल आपल्याला माहिती क्विकली मिळेल. आणि आज आपल्या मित्राला ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत अटक झाली आहे, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्याच संवेदना आहेत. माहिती जशी येईल पुढे त्यानुसार आपण तिथे व्यक्त होत, परंतु सध्या सगळेजण एक राहून ही परिस्थिती आपण टॅकल करूत. आपण सगळेजण त्यासोबत आहोत. प्रसादजी आपले खूप खूप धन्यवाद. कोर्सचे खूप खूप धन्यवाद. आज रात्री आपण इथे थांबतो. जय श्रीराम. धन्यवाद. जय श्रीराम.